कुंभ राशीमध्ये तुमचा जन्म का झाला? 2028पर्यंत नक्की काय होणार? नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीमध्ये तुमचा जन्म का झाला? कोणालाही सांगू नका की तुम्ही अजून किती लढत आहात, कारण लोक फक्त तुमचा विजय पाहतात, तुमची लढाई नाही. खरे जिंकणे तेच असते जे शांतपणे जिंकले जाते. म्हणूनच कोणालाही सांगू नका की तुम्ही अजून किती संघर्ष करत आहात. लोक फक्त यश पाहतात, फक्त यश. खूप जण म्हणतात, पण आमचा जन्म कुंभ राशीतच का झाला? आज आपण याच विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. कुंभ राशींच्या माझ्या मित्रांनो, आयुष्यातील काही कडू सत्यांबद्दलही जाणून घेऊया. कुंभ रास आहे तुमची. तुमचा जन्म कुंभ राशीत का झाला यामागचं कारण समजून घेऊ. सध्या शनीची 7.5 तुमच्या मागे सुरू आहे आणि ते हळूहळू संपण्याच्या मार्गावर देखील आहे. 2027 ते 2030 या काळात कुंभ राशींच्या जीवनात कोणते बदल होऊ शकतात हे समजून. शनी, राहू, केतू आणि बृहस्पती हे असे ग्रह आहेत जे दीर्घकाळ एका भावात राहतात. शनी साधारण 2.5 वर्ष राहू देतो, राहू सुमारे 18 महिने आणि बृहस्पती 1 वर्ष एका राशीत राहतो. या ग्रहांच्या हालचालीचा कुंभ राशींवर मोठा परिणाम होतो. तसेच कोणत्या वयात कुंभ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होतात, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यू टर्न नेतो, तेही जाणून घेऊ. आणि हो, काही विशिष्ट राशी असेल, लोक असे असतात ज्यांना तुमच्या आयुष्यातून कधीही जाऊ देऊ नका, कारण ते तुमच्यासाठी खूप सपोर्टिव्ह असतात. त्यांच्यासोबत एक विश्वासू एक घटना तयार होते. जर असे लोक तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांना जपून ठेवा. हा व्हिडिओ जन्मराशी, चंद्र राशी यावर आधारित आहे. चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशी कशी असते. म्हणजेच तुमच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह. त्यामुळे कुंभ राशींचे लोक कर्मप्रधान असतात. कालपुरुषाच्या कुंडलीत 11वा भाव हा इच्छांचा, स्वप्नांचा आणि आकांक्षांचा मानला जातो. कुंभ राशी हीच 11वी रास आहे. या राशीच्या लोकांना राग आला तर ते काहीही विचार करत नाहीत, ना पुढचं ना मागचं. ते खूप हट्टी आणि जिद्दी देखील असतात, पण त्याचवेळी मनाने खूप चांगले देखील असतात आणि दयाळूही असतात. जर त्यांनी मी काही चुकीचं केलं, त्यांना लगेच त्याची जाणीव होते. ते इतरांच्या दुःखाला स्वतःचे दुःख समजतात, त्यामुळे ते भावनिक असतात. कामाच्या बाबतीत ते सुरुवातीला थोडे आळशी असतात. त्यांच्या मनात अनेक आयडिया येतात, पण त्या अंमलात आणायला खूप वेळ घेतात. पण एकदा काम सुरू केलं की ते पूर्ण मेहनतीने करतात आणि मागे हटत नाहीत. हे लोक म्हणतात त्यांच्याकडे मोठी स्वप्न असतात आणि ती पूर्ण करण्याची क्षमता देखील असते. ते खूप रोमॅन्टिकही असतात. आता पाहूया कोणत्या राशीचे लोक तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरतात. आणि मकर राशीचे लोक जर तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांना कधीही सोडू नका. कुंभ राशींच्या मित्रांनो, त्यांच्यासोबत तुमचे नाते मजबूत, विश्वासू आणि दीर्घकाळ टिकणारे असते. आता जाणून घेऊया कुंभ राशींच्या जीवनात मोठा बदल कधी येतो. साधारणपणे 29 ते 34 वयाच्या दरम्यान कुंभ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल होतात. या काळात करिअरमध्ये प्रगती, प्रमोशन किंवा एखादे मोठे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता असते. हा काळ त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरतो, जिथे त्यांना यश, धैर्य आणि समाधान. हे 2030पर्यंत कुंभ राशींसाठी काय संकेत दिसत आहेत, तर तुमच्या राशीत काय भ्रमण करत आहेत आणि शनी देखील तुमच्याच राशीत आहे. 2 जून 2026 पासून तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. शनी 2 जून 2027 पर्यंत तुमच्या राशीत राहणार आहेत, त्यामुळे तोपर्यंत 7.5चा प्रभाव राहील. 2025च्या मार्चपर्यंत तुम्हाला काही आरोग्याशी संबंधित त्रास जाणवला असेल, जसे की पोटाचे त्रास किंवा पोटदुखी, खांद्याशी संबंधित वेदना, स्नायूंमध्ये प्रश्न, काही घशाचे इन्फेक्शन असेल, ॲलर्जी असेल, असे काही झाले असेल तर शनीच्या प्रभावामुळे हे असू शकते. तरीही हे गंभीर नसून लहान-सहान त्रास असण्याची शक्यता आहे. जर तुमच्या जन्मकुंडलीत शनी कमकुवत असेल तर हे त्रास थोडे वाढू शकतात. त्यामुळे आहारावर विशेष लक्ष द्या आणि दातांची काळजी घ्या. योगा किंवा जड व्यायाम करत असाल तर विशेष म्हणजे खांद्याशी जर तुमची खांदा संबंधित काही दुखावणार नाही याची काळजी घ्या. आता एक चांगली गोष्ट, जर तुम्ही प्रमोशन, ट्रान्सफर किंवा करिअरमध्ये बदलाची वाट पाहत असाल तर त्यासाठी उत्तम संधी निर्माण होऊ शकते.
विदेशाशी संबंधित संधी बोलायचं झालं तर डिसेंबर 2026 नंतर ते 2027 पासून राहू 12व्या भावात प्रवेश करेल. 2027 ते 2028 या काळात परदेशात नोकरी किंवा परदेशातून उत्पन्न मिळवण्याचे प्रबळ योग आहेत. अर्थात राहूनेही परदेशी क्लायंट मिळवणे, MNC कंपनीत नोकरी मिळणे किंवा हे संकेत दिसतात. या काळात तुम्हाला पाणी, निसर्ग, नद्या किंवा हॉस्पिटलशी संबंधित ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते. 2 जून 2026 नंतर गुरु तुमच्या 6व्या भावात येईल. त्यामुळे ऋण, कर्ज, रोग किंवा शत्रूंवर विजय मिळवण्याची संधी मिळेल. पण त्याआधी काही अडचणी येऊ शकतात. जर कर्ज असेल तर 2 जून ते 31 ऑक्टोबर 2026 दरम्यान ही फेडण्याची शक्यता आहे. गुरुच्या प्रभावामुळे ट्रान्सफर, मॅनेजमेंट, कन्सल्टिंग, कम्युनिकेशन, मार्केटिंग, HR यासारख्या क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या कामात तुम्ही स्वतः सुधारणा कराल आणि प्रगती अनुभवायला मिळेल. तसेच बोलण्याच्या कौशल्यात वाढ होईल. कुटुंब वाढवण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. 2027 हे वर्ष चांगले असेल कारण शनीची दृष्टी पंचभावावर पडेल, जो सातत्य आणि सृजनशीलतेशी संबंधित आहे. मे 2028 ते 2029 या काळात राहू 11व्या भावात येईल आणि केतू पंचम भावात असेल. या काळात प्रेमसंबंधात गैरसमज टाळा. मात्र आर्थिकदृष्ट्या हा काळ अत्यंत फायदेशीर असेल. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक यात मोठा फायदा होऊ शकतो. शनी जेव्हा 3ऱ्या भावात असेल म्हणजेच 2.5 वर्ष थोडासा आळस, कामात विलंब जाणवू शकतो. मोठे स्वप्न असतील पण त्याची पूर्तता धीम्या गतीनेच होईल. मात्र प्रयत्न सुरू ठेवले तर यश निश्चित आहे. 7.5 संपल्यानंतर सर्वात मोठा सकारात्मक बदल तुमच्या मनात येईल. तणाव, चिंता, डिप्रेशन, झोपेच्या समस्या या गोष्टी कमी होऊ लागतील. उपाय म्हणून दररोज शनीचा बीजमंत्र 108 वेळा जपा. हनुमान चालिसाचे नियमित पठण करा. उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून पाणी अर्पण करा. शेवटी मित्रांनो, एकच लक्षात ठेवा, कुंभ राशींचे जीवन कधीही सरळ रेषेत चालत नाही. हे वादळातून घडताना इतिहास बनवतं. आजचा जो संघर्ष दिसत आहे तेच उद्या तुमच्या यशाची पायाभरणी असणार आहे. कुंभ राशींच्या मित्रांनो, थोडा वेळ लागेल पण तुमचे नशीब तुमच्या मेहनतीसमोर नक्की झुकेल. शनी तुम्हाला थांबवत नाही, तो तुम्हाला घडवत आहे. आणि जेव्हा वेळ तुमची येईल ना, तेव्हा तुमची उंची पाहून लोकांना विश्वास बसणार नाही. म्हणूनच शांत राहा, मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमची खरे जिंकणे अजून बाकी आहे. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.